हे चड्डी परवाच्या दिवशी घातली तर फाटली नव्हती. आज अशी कशी फाटली? आज अचानक कशी फाटली? आपल्या आप तर फाटू नाही शकत. आई, ओ आई. काय म्हणतं रे? लग्न झालं तरी बायको आली तरी निरा आई आई करत राहतं. काय झालं बोल. मला तू सांग, ही चड्डी फाडली कोण? कोण फाडन तू या चड्ड्या? हा, आणि आम्हाला एवढं चांगलं वाटते का तू या चड्ड्या फाडाले? काय बोलतं रे तू? अवघं आई, पण हे परवाच्या दिवशी चांगलीच चड्डी होती ना, चांगलीच होती, उल्लीची फाटली नाही होती. कपडे मला तू सांग, कपडे कोणा धुतले? राणीनं धुतले कपडे. सकाळी तिनं धुतले काय ना? हे काम मग तिचंच होय. कुठं आहे ते? सेन फेकून राहिली. आई, तुला 1000 वेळा म्हणतो का माय कपडे तिला धुवू नको देत जो. अरे तर तुझे कपडे बायको नाही धुईन तर मीच धुईन काय? धुतले मी ना हातारवरी, आता तिची बारी आहे, ते धुते. नाही, तुझे कपडे तू तिला धुऊ देत जा, पण माय कपडे नको धुऊ देत जो. बस बापा, सकाळी सकाळी कटकट नको लावू. चालली मी स्वयंपाक करतो. ह्या बायकोनं नाकात दब आणून टाकलं बा. चड्ड्या फाडन तर बनियानी फाडन. असं वाटते मी लग्नच नाही करायला पाहिजे होतं. संन्यास घेतला असता तर चांगलं झालं असतं. लग्न करून मी पस्तावून राहिलो. गुलाबी गुलाबी गाल हाय तिचे सोनेरी बाल, जीवाचे झाले हाल लाजणी बेहाल. लाल लाल बांगडी हाय तिच्या बांगडीचा लाल लाल कलर. ए महाराणी, इकडे पाय. हे काय वय? काय? हे काय वय म्हटलं? तुमची चड्डी. काय व तुम्हाला लाज शरम नाही? चड्डी मला दाखवून राहिले. अजून काय दिसते तुले? काय बोलता हो तुम्ही? चड्डी चड्डी दिसून राहिली. चड्डीचा तर काही चांद बाबा तर नाही दिसून राहिला. अहो बह्या तोंडाचे, हे फाटली चड्डी दिसून नाही राहिली काय? फाटली ते चड्डी दाखवता. फाटली तर मग आता मी काय करू? हे डोकेले ताप. तू मला सांग, हे चड्डी फाडली कोणा? फाडली कोण? मी घातली का तुमची चड्डी? कमी फाडू? हा, तुमच्या ढोंगणाला काटे असं ना मला सांगून राहिले. पायराणी, मजाक नाही, जिथं तिथं मजाक नको करू. हे चड्डी कशी फाटली मला सांग. आता मला काय माहित कशी फाटली तर. आता धुता धुता फाटली असन. धुता धुता अशी कशी फाटन? अशी कशी फाटन धुता धुता? तू कपडे त्या गोट्यावर आपटो आपटू धुतो. मग काय तर तेलच पोच पोच लावता पुऱ्या अंगाले, साऱ्या चड्ड्याले सारं तेल तेल लागते. तर मग आपटू आपटू नाही धुत कशी धुऊ मग? तर तुम्हाला आपटू आता. माय डोकं खराब नका करू. मला नाही माहित तुमची चड्डी. हा, आणि जा दुसरी घाला. हे एकच चड्डी आहे का तुम्हाला? तेच दाखवायला घेऊन आले तर फाटली तर दुसरी घाला. हो, तुझ्या बापानं मला चड्ड्याच घेऊन दिल्या. हा, कशी बोलता? तुम्हाला चड्ड्या, नवीन 2 बनियानी कपडे घेऊन दिले ना लग्नात. माया बापाले माहित राहिलं असतं ना का तुमच्या ढुंगणाले काटे आहे, चड्ड्या फाडून बा म्हणून. नाही तर मस्त प्लास्टिकच्या चड्ड्या घेऊन दिल्या असत्या तुम्हाला. तुझ्या तोंडाले तोंड देणंच नाही परवडत. तर माझ्या तोंडाला तोंड कायले देऊन राहिले? तर जा ना तिकडे. कायले आली मापाशी? मी तर शेण फेकून राहिली चुपचाप मस्त लाल लाल बांगडी गाणं म्हणू म्हणू. तुला काहीच फरक नाही पडत ना. म्हणजे झाडालेच पैसे लागले ना, मी कपडे फाडत जातो, हे आणत जाते. खरंच का हो? खरंच झाडाले पैसे लागले? हात तिची बहीण. काय करू या बायकोचं? काही नका करू. जा दुसरी चड्डी घेऊन या आणि घाला, नाही तर नंगेरा. मला काही सांगू नका. तुले मी आताच सांगून ठेवतो, तू माया चड्ड्या धुवाच्याच नाही. बिलकुल माया चड्ड्याला, माझ्या कपड्याला हात नाही लावायचा तू. चांगला, एक काम तरी हलकं होईल. जा मग तुमच्या आईला धुवायला लाव जा. तुला काही असर होते का नाही होत? काही असर पडते का नाही पडत? बिन डोकी आहे का तू? नाही, डोकं तर आहे, पण काय वापर नाही करत मी डोक्याचा. हे देवा, काय माझ्या गळ्यामध्ये टांगली अशी बायको. काही बोला, तिला काही असर नाही पडत, तरी ते तिचं काम तशीच करते. जा बरं आता तिकडे. माझं डोकं खराब नका करू. सकाळची पहाट आहे. थंडाई मला शेण फेकू द्या. आणि मला इथं चड्डीचा अवतार काही दाखवू नका. मला काही सांगू नका. आता तुम्ही फाडली का कोणा फाडली का कोणाजवळ गेले तुम्ही आता चड्ड्या फाडाले? आता मला बोलायला लावू नका. हो, नाही तर मग माझं नाव राणी नाही, झाशीची राणी बनाले मला काही टाइम नाही लागत. चड्डी फाटली ना तसं तुम्हाला फाडून टाकून आपटू आपटू. हो, माझं डोकं खराब नका करू. हिची बहीण तर हे बायको नवऱ्याला कशी बोलते. हो, मी तशीच बोलतो. ब्लाऊज कसं काय फाटलं गड्या? आता घालतो म्हटलं.
आता आम्हापाशी लाल, पांढरं आणि काळं हे 3च ब्लाऊज आहे. हे ब्लाऊज कसं काय फाटलं? काय झालंय काहून? अरे काही नाही, हे ब्लाऊज फाटलं दिसलं मला. परवाच्या दिवशी घातलं चांगलंच होतं हे, आणि आता घालायला गेली तर फाटलं दिसून राहिलं मला. हे फाटलंच कसं तर काही समजून नाही राहिलं. पाय, तुझं ब्लाऊज फाटलं आणि माझी चड्डी फाटली. हे होय, हे राणीचं काम होय. ते जाणून अशी करते, जाणूनच करते. थांब 1 मिनिट, मी तिला आवाज देतो. नाही नाही, थांब थांब. हे तिचं काम, ते ब्लाऊज, चड्ड्या, कपडे कायले फाडून रे? नाही आहे, तुला माहित नाही ते कधी गोट्या भल्ली धरू धरू आपटते कपडे. तिला किती वेळा म्हणतो निर्म्यात मुरू टाकत जा आणि पिचक पाचक करून टाकून देत जा. ते कधी ज्या आपटते ना, ज्या आपटते त्या गोट्यावर 1 वेळा तर माया देखतच तिनं चड्डी फाडली. हा, अशी आपटते ना तर फाटेपर्यंत आपटते, एवढी धुते. आई तू गुपचाप राह, तिचंच काम होय. थांब मी तिला आवाज देतो. राणी, राणी इकडे ये. अरे राहू दे ना. नाही आहे, तू चुपचापच राह आता. हो, हे तिचंच काम होय. काय म्हणून राहिले जी? राणी राणी करून राहिले, हातही नाही धुऊ देत. पाय, तू मला खरं खरं सांग. आता काय खरं सांगू? काय खरं सांगू? हे माई चड्डी आणि आईचं ब्लाऊज कोण फाडलं? हे काय बोलून राहिले तुम्ही? हा, काय बोलून राहिले? मी कायले फाडन तुमची चड्डी, तुमचे ब्लाऊज कायले फाडन मी? तू मला सांग, आता तू म्हणत होती ना कपडे त्यात धुतले, मग तुला किती वेळा सांगतो का निरम्यामध्ये टाकून देत जाय आणि पिचक पाचक करून टाकून देत जाय धुवून धावून. तू त्या गोट्यावर काऊन लगडत काऊन आपट? अहो तर तुमचे कपडे ना आपटल्याशिवाय निघतच नाही. मार पच पच तेल लावता आणि त्या चड्डीला सारा तेल तेल लागून राहते. आणि आईचंही ब्लाऊज तसंच, आई बी खूप ब्लाऊज तेल लावते. मग मग आपटू आपटू नाही धुवून तर कशी धुवू? तसे निघते काय तुमचे कपडे? पिचक पाचक केल्यानं निघते काय? राणी, हे असे आपटत नको जाजो. आता काय घालू मी? मला एकही आता ब्लाऊज नाही. एक धुवाले आणि एकाची बटन तुटली. आता हे ब्लाऊज घालतो म्हटलं तर आता हे फाटलाय. हे कसं काय फाटलं? तुला किती वेळा म्हणतो कपडे नको फाडत जाऊ बाई. आपल्याजवळ काय पैसे नाही आहे, खूप सारे कपडे लत्ते नाही आहे. अहो सासूबाई, कपडा होय काय जन्मापर्यंत कपडे पुरण काय तुम्हाला? माणूसच नाही टिकत, एकाच जन्मात चालला जाते, 7 जन्मापर्यंत टिकत नाही. तुम्ही ह्या कपड्याची गोष्ट करून राहिल्या. हा, अहो जाऊ द्या ना. फाटलं तर फाटलं, रिवरिव झाले तुमचे कपडे तर फाटत नाही तर काय? तुम्हीच पहा, ते ब्लाऊज किती वर्षापासून आहे? किती वर्ष झाले त्या ब्लाऊजले? तुम्ही तेच ब्लाऊज घालून राहिल्या. आणि हे बी चड्ड्या किती दिवसाच्या त्या रिवरिव चड्ड्या होऊन गेल्या तरी इथेच त्याच चड्ड्या घालते. म्हणून चड्ड्या फाडल्या काय? म्हणूनच तुला आईचं ब्लाऊज फाडलं आणि माझी चड्डी फाडली. अहो मी जाणून नाही फाडलं, फाटून गेली. धुता धुता घसडे मारता मारता फाटून गेले. मला काय माहित फाटन ना म्हणून. आता कपडाच तसा रिवरिव झाला तर फाटन कराईन तो. धुता धुता फाटला तर फाटला, द्या फेकून आता. जाय बरं आण. आणि त्या बापाजवळ त्या मायपाशी खूप पैसा असन, त्या भावापाशी खूप पैसा असन, आणून दे डझन डझन आम्हाला चड्ड्या आईचे ब्लाऊज आणून दे. आता हेच राहिलं काय? काऊन तुमच्या बापापाशी नाही काय? माझ्या बापापाशी काय तुम्ही न कमाई करून ठेवला काय? हा, ते आणून देतील. काही सोन्याचा गळा ठेवला त्याच्याजवळ, ते आणून देतील. नाही, आता तू कपडे फाडून राहिली तर आणून दे बा. हा, म्हणून म्हणतो घेऊन दे बरं. आमच्याजवळ पैसाच नाही आहे. एवढा पैसा असूनही तरी पैसाच नाही. काय उरावर घेऊन जाण काय तुम्ही? पैसा 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 करत राहता. हे एवढी कंजूसी कोण्या कामाची? हा, कोण्या कामाची एवढी कंजूसी? आज आहे उद्या नाही, काहीपर्यंत फाटले कपडे घाला पुराणे. अरे चिंदी बाजारचे कपडे फेकून द्या, एखाद्या गरीबाला देऊन द्या. वा रे वा, फाटले कपडे गरीबाला देऊ काय? हा तर मग 1 डझन आणून द्या, गरीबाला वाटून द्या. या जिबीले हाड आहे का नाही आहे? इथं आम्हालाच कपडे घालायला नाही ना, गरीबाला 1 डझन कपडे आणून देऊ काय? तर काय झालं, आणून बी द्यान तर पुण्य भेटन ना, त्याचा आशीर्वाद भेटन. तुम्ही तर जाणून बुजून फुटले कपडे घालता. तुमच्यापेक्षा ते दररोज कामाला जाणारे, ते तुमच्यापेक्षा ज्याच्या जवळ वावर शेतं नाही आहे ते तुमच्यापेक्षा चांगले आहेत, मजेनं आहे. मस्त चांगले कपडे घालते. तुमच्यासारखे हे असे कपडे नाही घालत पुराणे 10 वर्ष एकच. काही पटीनं ते लोक बरे आहे. पाय नानी, तू जास्त बोलत नको जात जो. तुम्ही असे कपड्यासाठी मला बोलाल ना, मी तुमचे कपडे धुणार नाही. तुमचे कपडे मग तुम्हाला धुवा लागल. नाही तर मग माझ्याजवळ आले ना कपडे तुमचे धुवाले तर मातीच लावून देईन मी, पेटून टाकन. नाही तर मग कपडे तुमचे मग काय करान? मग
हां, माया वाटेल जाऊ नका. मी एवढे कपडे फाडून टाकून नाही तर पेटून टाकन. फाटले फाटले, ते एकच गोष्ट धरून ठेवून राहिले. कपडे फाडले, कपडे फाडले. शिवशिवच घाला साऱ्या जिंदगीभर कपडे. फाटले फाटले, चिंध्या रिंद्या हू तेच तेच ते कपडे ठिगऱ्या लवलव, पट्ट्या लवलव घाला. म्हणून तर तुमच्या हातात पैसा नाही टिकत. म्हणून तर नुसतं पैसा पैसा करत राहता. मन समाधान पाहिजे. एवढी कंजूसी कोण्या कामाची नाही. जा व्हा तिकडे. मायापाशी टाईम नाही आहे फालतू गोष्टी करायसाठी. मला मायासाठी कामं पडली आहे. एक पाहिल्यानं गोष्ट तर बरोबर आहे राणीची. रॉकी, फाटल्या फेकून दे. चल आज आपण जाऊ, मस्त कपडे घेऊन येऊ. चल, काय हेच घालतं रे. बरोबर तर बोलून राहिली राणी. एवढी कंजूसी करून काय करायचं आहे. पैसा काय टिकते काय. आणि चल मस्त मार्केटात जाऊन कपडे घेऊन येऊ. तू बी तिच्याच इकडून भाग घेऊन राहिली. पैसे काय जास्तीचे आले काय. नवीन नवीन कपडेच घेत बसा. कपड्यातच पैसा गुंतू बा काय. नाही नाही, लंगोट्या बांधा ना. लंगोट्याच बांधा. नाही तर मग सागाचे पानं आणि ते परसाचे पानं त्याच्या लंगोट्या बांधा. पैसा मग गुंततच नाही. पैसा नाश नाही जाणार. मस्त पैशाची बचत होईल. आणि भाजीत बी तेल इथलूसं, आणि चहा बी बन, सगळ्या गोष्टी बन. हां, आणि मग बिमार पड जा. आणि मग हॉस्पिटलमध्ये पैसे भर जा मग लय सारे लाखानं. हां, हे ढुंगाले काय म्हणते चिट्ट्या पट्ट्या लावू रा. मग पैसा तुमच्याजवळ वाचते. बरोबर ना. राणी, तू जास्तीच्या अगावची बोलतात हे तुला समजून नाही राहिलं. समजते ना. मी जास्तीची नाही बोलून राहिली. तुम्हाला ज्ञान देऊन राहिली. आणून देऊ का सागाचे पानं. नाही तर लंगोट्या, ते धोतर आहे पुरानं, लंगोट्या बांधून घ्या. मग चड्डी घालायची जरूरत नाही. कायले पैसे मग तेवढे पैसे वाचून ना. तू जाय बरं. तू हे कामं कर. जास्त शहाणपणा करू नको. जाय तू हे कामं कर. जास्ती तर ज्ञान नको सांगू. अहो, पैसे बचायची गोष्ट सांगून राहिली तुम्हाला. तू हे ज्ञान तुझ्यापाशी ठेव. नाही, आता तुम्ही बोलून राहिले म्हणून त्याचं उत्तर देऊन राहिली बा. पैसे शिल्लक पडन. अरे बरोबर तर आहे रे. तिचं काय चुकलं. बरोबर आहे. चल फेक ते चड्डी आण इकडे.